बाबा नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमची एकदा ओळख सांगा. माझं नाव शामराव रंगराव पवार, मनेराजुरी राहणार. बाबा आता तब्येत वगैरे काय म्हणते, कशी काय? तब्येत आता काय तब्येत अशीच की खोलावल्या जाता. हा. पुन्हा एक ना एक आजार सारखं चालूच आहे. मी आता मला पॅरलाइज झाले. हा. आपलं ही डोळ्याचं ऑपरेशन झाले. कवा म्हणजे झाला पॅरलेस वगैरे काय? पॅरलेस 4 महिने झाले, 5 महिने झाले. 4-5 त्याच्या अगोदर डोळ्याचं ऑपरेशन केली, 2 डोळ्याची बी. बाकी आता तब्येत आहे व्यवस्थित? हाय बरोबर. आता तर तुम्ही वय झाले, घरी असताय. त्याच्या आधी काय करायचं तुम्ही? काय करायची, शेतीच करायची. काय आम्हाला काही ह्या बैलाची चांगली मिळाली आम्हाला, आपलं काहीतरी झालं म्हणताना आम्ही त्या क्षेत्रात पडलो. म्हणजे नाद आमच्या आई वडिलांनी बैलांचा नाद होता. 4 बैल वळू ही मोटरीने पाणी पाजायची, काय करायची. मग ते आमचे वडील बैला नुसतं बैलच सांभाळायचं, दुसरं काय नाही. बाकी मग ही बाकीची भाऊ कोण पाणी पाजायचं, कोण काय करायचं, कोण वैरण काढी करायची, असं करायचं. मग ती वायली राहिल्यावर वळू 2 होतं आणि बैल 2. वळू काय नको म्हणतो, तो वडील म्हणताना कारभारी नेऊन आमच्या चुलत्यानं इकल्यावर मला काहीच नको म्हणून तिने आपलं वायली राहिल्यावर तिने आपलं परपंच चालू केला. आमच्या आजोबांनी काही नाही बांधलेलं घर, जिथं 60 खण इमारत आहे, घोंगू टाकणार, निवांत झोपणार. मग मी 8वीला शाळा होतो. 8वी शाळा होतो. मग सगळ्याच चालू केलं तिने शेती बिती करायला. म्हणजे वायली राहिले आपले वाटून दिलेलं ती करायला लागली. मग आमच्यात काहीच नाही करायला कोण. मग आम्ही चुलता आमचं सरपंच केली म्हणे 20-25 वर्ष. चुलत्यानी म्हटलं शेती तुमचं भाऊ झोपलं आणि शेती पडापडा आम्ही काय खायचं पोटाला, आई वडील आपला आई म्या, आमची बहिणी 2 आहे त्या, झालं भाऊ आम्ही 2 जण, आम्ही चौदार निर्वाह कसा. मग असं करा म्हणलं. मग काय तुझं धोरण नाही? काय नाही, मला एक सोसायटी काढून बैल घेऊन द्या 2 आणि बैल सांभाळणार, मी शेती करणार. शाळेत मी शाळा शिकणार आणि नोकरी धरणार आणि शेती पडाक असणार, काय उपयोगाचं नाही. मी शेतीच करतो म्हणून चल म्हणले. शिवरात्रीत कवट्यात नेऊन बैल घेतली. तू दावल ती बैल दिली मला घेऊन, 1600 रुपये देऊन बैल घेतली. पुन्हा मी बी आपलं सहकार्य केलं. आमच्या थोरल्या चुलत्याचं आमचं रान, तिघाची बी रानं 3 वर्ष केलीच. पहिली मेहनत बैल दांडोती करत होतो. मग काय असं ते म्हटलं पुण्य एक असं ना काय तर आपलं चुलत्यांची सेवा केलेली का वाईट होता केली. मग ती इकडे तिकडे मग ती बैल बी पुन्हा एक खोंड 2 घेतली. कुठे घेतलेली खोंड इथे गावातच एक घटला होता घरगुती, आणि पुन्हा जत्रत नेव काढला खर्चून तिथली. ती बैल जरा मोठी झाली, ती केली. दुसरी मग ती किती साली झाली? तिला मला वाटते 72 74च्या आसपास. बाबा ह्या क्षेत्रात तुम्ही आला, ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला का? बरोबर. त्या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही गाडीवान झालं, म्हणजे ते कसं काय प्रसंग काय? मी इथं आपलं नाद्या ती बैल इकल्यावर इथं खोंड्या निघालतं शेजारला. शेजारला निघाल्यावर ते आमचा जोडीदार आपला होता. तो म्हणला आपल्या गावातलं आपल्या भागातलं नाग गेलं आणि खोंडले जोरात होता. ती सावड्याच्या माणसाने घेतला होता. ते जरा मग जाऊन मला बैलांचा नाद चांगला, मग ती जाऊन खोंड म्हणजे जास्ती पैसे देऊन आणल्यावर इकडे तिकडे व्हायचं. आमच्या मेहण्याकडे गेलो धुळगावला. तुला बहिणीच मालक ते असेल गाडीवान. त्यांच्या पैसे गेल्यावर ती बघितलं पळवून, आणि ते माझ्यापासून ती खोंड न्याला. पळला तर पळवतो, तो काही जमणार नाही तुला, नाहीतर माघारी घालितो. ती चांगलंच पळाली. ती जनपाल खोताकडे वाटेल त्यानं तयारच केलं. मग पुन्हा हे क्षेत्रात उतरायला मग ती म्हणली, मला म्हटलं घरात आमच्या खोंड जलमला चुलत भावापाशी. चांगलं पळायला आल्यावर मी त्याला शिकवायसाठी म्हणलं आणावं बैल. तो गेल्यावर म्हणली तुझं कशाला, ती तुझंच न्यायचा खोंड, जनपाला काहीतरी दे. आणि ती मळंगावच्या ह्याच्यापाशी ती जोडणा पळत होती मळंगावच्या बैलासंग. मग ती आणल्यावर मग ती आला आणि म्हणला जोडणं चांगली पळते ना, आपण मैदान करूया. बरं म्हणलं करूया म्हणून ती बैल घातल्यावर चांगलीच पळायला लागली. मळंगावचा बैल, शंकर मान्याचा बैल ना आमचा. ते हे केल्यावर मग ती नादच लागला थोडा. तुम्हाला ह्या क्षेत्रात आता बैलगाडी ड्रायव्हरचं काम शिकवलं कोण? गुरु कोण तुमचा? गुरु जनपाल खोत. त्यांच्या माग आमच्या धुळगावकर मेहून, ते धुळगावकराचा चेला जनपाल खोत असेल गाडीवान, त्यांनी शिकवलं तुम्हाला? त्यांच्या माग बसून शिकलो. कवा धुळगावकर आमचे मेहुणे गाडी पळतो, त्यांच्या मागे बसून जरा शिकलो. असं कर असं कर असं कर करायचं नको म्हणून काठी घातली तर फाट करून मागणार माग. म्हणजे कारी माणूस लय. विद्या म्हणजे विद्या असायची. विद्या चुकला की शिडी. पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी कासाऱ्याला बसून मैदान हाणल्याला,
ते मैदान कुठलं होतं काय आठवते का? घाटनांद्र घाटनांदरात. घाटनांद्र हा. तो ह्याचा बैल घातला मळंगावचा, आणि ती लांडा बैल घेतलेला ती ह्याच्या जिनपालपासून आणलेला. हा. म्हणजे आमचाच दिला होता तोच आणला होता माघारी, घाटनांद्र्याला गेलो हा, ती हा. म्हटल्यावर. बरं. तिथं जाऊन मग 2 झाली, आणि ती रंगा खांबळीची ती मेहनतीची बैल, हा. आणि जवळ येऊन त्यानं काढली चढात ते चढ उतरा जरा आणि सगळं हा. त्यात मारली, 3 नंबर केला त्यानं. रंगा कामकर म्हणजे रंगाचा ते आलखोडचे. आलकोडचे. हा, हा, हा. तेच आदत खोंडून बैल चांगला. ती बैलवर 2 वर्षानं आम्ही घेतला. हा. ते निकाल काढल्यावर आम्ही घेतला. हा. ती लांडा बैल ती पळवली. हा, हा. पळवली तिने, ती असल गाड्या तेवढ्या मारल्या. त्यावेळेला गाडी खास पळणार म्हटलं तर ह्याचा मिरजेचा, आणि ह्याचा बैल शंकर कोळी, शिरगाव शंकर हा. कोळ्याची गंड गाडी पळती त्यावेळेला किती म्हणजे- सालाला पळत होती ती गाडी? गाडी पळत होती 72 75 76 ला. त्यावेळी त्यावेळेला पळत होती. त्यावेळेला पळत होती ती गाडी. आम्ही लगेच ह्या बैलांनी मारली. आबा, तुम्ही केलेली अशी तुमच्या काळातली मोठी मोठी मैदानं कुठली कुठली तुम्ही नंबर झालेली? गुलाल मी घेतलेले? नंबर झालेली. हा. अगोदरच सांगतो. अगोदर मोठी मैदान कवठी पिरांना मी 5-7 वर्ष नंबर केले सलग. बर. काय बक्षीस असं होतं? बक्षीस थोडीच हो. बर. चालत जायचं, पायदळ हे करायचं. हा. तसंच आपलं ती कोण जेवायला बोलते तर जेवायचं, आपलं हे करायचं. बर. बक्षीस 1000-500. सुरुवातीला मैदान निघालं ह्याला शंकेश्वरला. बर. शंकेश्वरला कर्नाटकाला 5000चं मैदान. बरोबर. 5000चं मैदान निघालं. मी सुरुवात तसं झाली. पुन्हा नांदरकरांनी काढली थोडी. तर हा. नांदऱ्याचा बैल न ह्याचा बैल जाकापूरचा, हा. ह्याच्या मामाचा बैल हा, हा, हा. त्यावेळी नंबर झाली. त्या काळात आबा तुमच्यासोबत तुम्ही तुमच्या काळात त्या बैल कुठली कुठली अशी नामांकित बैल कुठली कुठली होती? माझ्या काळात बैल पळाली म्हटलं तर शंकर कोळी. बर. पुन्हा ह्याचा मिरजेचा दत्ता पवारचा बैल. मिरजेचे दत्ता पवार. दत्ता पवार, हा, हा. मिरजेचा दत्ता पवारचा आणि शंकर कोळ्याचा बैल गंड पळती गाडी. त्याच्या बी अगोदर हा. ही ह्याचा घालवाडचा थोरात हा. आणि आमचं मेहना नेताजी डुब्बल. बर. ही गाडी 5-7 वर्ष कोणाला घावलीच नाही. जायला तर ती एकच. हम्म. आले गाडी म्हटली की बाकीच्या गाडीवर म्हणायचं एक ती, बाकीच खाल्लं नंबर आपलं. बर. अशी एवढी गाडी ती हा. पळत होती. ती गाडी मी सुरुवात मारली ह्याला चिंचणीवर मारली. बर. ही चिंचणी ते घालवाडचा आणि तुमच्या ह्याचं हा ती बैल ती गाडी गाडी चिंचणीत मारली. चिंचणीत मारली. आबा त्यावेळेला मैदान कशा पद्धतीने व्हायची, काय म्हणजे असं स्वरूप काय असायचं मैदानचं त्यावेळेला? स्वरूपाला पहिले रीत होती हा. काय मैदानची. काय होती? हा. सुटण्याला ऐकून घ्या. सुटायला झालं तर 1 2 3 म्हणल्याची जाय, नाही तर झेंडा उभा करायचा. बर. पडला झेंडा तरच हलवायचं. हा. आणि नाही पडला झेंडा आणि जर एखाद्याने हलवली, उभा करणार गाडीवाल्याने तिला म्हणजे बोलवून घेणार त्याला. बर. तू अनेकदा जाऊन यायचा. बर. तू आमच्या नियमात घावत नाहीस. तू बगलला काढ गाडी आणि थांब इथे. ती जाऊन पळून येऊ देते आणि तुला बक्षीस देतो आणि तुझा तू एकटाच पळू. ती बाकीच काही नालायक आहे ती का अशी म्हणून भाषेत सांगणार सर बरं झालं बरोबर. म्हणून अशी सांगितल्यावर ती गाडी काढून गप्प बसणार. रीतसर होती गाडीला. आम्ही जर कलविलं एकामेकाला, तुम्ही मला आज कलविलं, बरोबर. आम्ही भांडत नव्हतो. हा. उतरून सांगणार तू आज मला रेख शिवताना तू कलविलायस. हा. उद्याच्याला तुला आणि मलाच गाठ आहे. रोज कुस्ती आहे त्या फडाचा आपण उतरायचा आहे. हा. उद्याच्याला मी काय करायची तुलाच करणार आणि तू बोंबलत उभा राहिली. मी काय बोंबलत नाही. आता समोर आहे. उद्याच्याला मी केलं म्हणून तू पंचात माणसात बोंबलायचं नाही. गड्या श्यामा उद्यापासून करत नाही. मी पुन्हा दुसऱ्या फडाला आणि जरा गेलाच गुन्हावर घेतली काढून ती शेंड्यावर लावली ती. कुणी म्हणून जातेस आता बोंबलायचं नाही. नंबर नाही तुला. सगळी कुत्री खाऊ देत, गाव खाऊ देत सगळं. बाकी सगळी सोडली पण त्याला सोडला नाही. तुला बी नाही मला बी नाही. टाकलं कुत्र्याला. तिथनं बोलून पुन्हा पंचायत जाऊन म्हटलं असं केलं असतं तर मला कालच्या फळाला केलं त्याने. ह्याला शासन म्हणून केले. खाऊ देत बाकी तर खाऊ देते. पुन्हा सगळ्यांनी ओळखलं ही असा करतोय आणि तुम्ही बी करायचं रे. कलवा कलवी वालकडे रात सर फिरायचं जायचं वळून यायचं व्यवस्थित पागायचं. बरोबर. असंच करतो. इथं मी बाजूला 3री वर्षी बापू शिंगणापराचं करायचं. उतरंगा खामगडची आमची साथ. मग त्यात ही शंकर कोळी म्हणून सरपंच. त्याला काय सांगितलं होतं बापासाहेब 2 वर्ष ढाल नेलाय तुम्ही. बरोबर.
ढालण्याला या. तुम्ही रीतसर कायदा मोडला ही की संपलं तुमचं. रीतीने जायचं, रीतीने ते निशाण लेडा घालायचा, निशाणला वळून यायचं, इतर एक शिवायची, ढाल बक्षीस आणि 500 आगाव देतो तुम्हाला. आमच्या गावात येऊन 3 वर्ष तुम्ही ही गाजाला म्हणून, पण रीतसर करायची. रीतसर मैदान तुम्ही करायची, ती मैदान रीतसर व्हायची. काय नियम का असायचं त्याचं त्यावेळी? नियम काय नाही, नियम काय नाही, सुटताना अगदी व्यवस्थित सुटायचं, जाऊन व्यवस्थित फिरायचं, चिठ्ठी रंग घ्यायचा आणि व्यवस्थित येऊन पट्टा शिवायचा. कोणी कलवायचं नाही, भानगड नाही, कुठली काय भानगड नाही, काय नाही. पट्टाचा किती किलोमीटर असायचा त्या काळात? त्या काळात किलोमीटर हेच की 6-7 किलोमीटर असं किलोमीटर कुठलं काय अंदाजावर? अंदाजावर गावच्याने जाऊन इथं चुना टाकायची, इथं सोडायची आणि तिथं जाऊन तेवढं बास मारायचं, तिने माघारायची सोडायची. म्हणजे त्याला काय गाड्या मोटरसायकली का काय टेम्पो कुठलं चालत जायचं, चालत यायचं. फार मी कागल, कंगळी, पट्टणकुडी इथलं मैदान केलं तर पायदळच. आपण पहिलेची लोक म्हणतात आम्ही मैदान करत होतो, चालत जाऊन मैदान करत होतो, गाड्या झुकून जाऊन मैदान करत होतो. बैल झुकून ते कितपत असं म्हणजे काय कसं असायचं? काय बैल घट हिथनं मी जाऊन याला हिथनं बैल सोडली, जयसिंगपूरचं मैदान करायचं म्हणून. जयसिंगपूरचं मैदान करायचं म्हणल्यावर आता चालत जाऊन इकडे तिकडे म्हणजे एक मुक्काम पडतोय, म्हणलं पड नका. आणि आपले खाडे जिथं आमचं जुनी जड जायचं आणि मग तत्त नेऊन सोडायचे, एक दिवस मुक्काम करायचं आणि दुसऱ्या दिवशी मैदान करून यायचं. तत्त गेल्यावर आमचं जोडीदार बाजूचं नारायणगड द्यायचं पोरगा थोरला, घेऊन आम्ही आमचा बैल पण त्यांचा बैल घेऊन गेलो. तत्त गेल्यावर ते आम्हाला कबनूरची जाहिरात मिळाली त्या मैदानाला गेलो. मैदानला उद्या सकाळपारी मैदान आहे म्हणून. उद्या सकाळ म्हटल्यावर हलीर बैली ती तत्त मग ह्याच्या वाटेला जोडीदार होता गाडीवान असतो, त्याच्या घरात जायचं म्हणलं, दिवस मावळ्याला पाक. आज संध्याकाळपत्र तर जायचं, तत्त मुक्काम करायचा, सकाळपारी बैल सोडायची, तत्त जाऊन मैदानात उतरायचं. तत्त गेलं श्यामा पाटकरे, आता ध्यानात आलं बघा त्याच्यात. ते म्हणलं आता कबनूरात उद्या जायचं आहे मला चर्चेत. तसं म्हटलं कर्नाटकातला पैलवान एक आहे, त्या पैलवानापाशी जाऊन तुम्ही ही करा, सगळी तुमची व्यवस्था होत्या, जेवायची, खायची, हातरून कामरूनाची, बैलांची गोटा आहे, सगळं बांधते ती, सगळं करायला म्हातारले चांगले जावायचे. आम्ही तसं जाऊन चौकात विचारलं पैलवानचं घर कुठं, कुस्ती खेळते पैलवान, जाऊ म्हणली पुढते आहे तत्त गोटायचं. गेल्यावर उभा केली गाडी, बाहेर जाऊन विचारावं म्हणलं तर ती म्हातारेली बाहेर लाईट लावली. म्हणली कुठल्या गावचं म्हणलं, काल आहे तर म्हणली मैदानला आली, या म्हणली गाडी घेऊन या. आत गेलो, गाडी घेऊन सोडली, इथं सोडा म्हणली, तर ती करा, हातपाय धुवा आणि जेवायला चला, बरोबर आमची रीत आहे म्हणली. आणि मग जेवायला चला, जेवलो बिवलो, आता आणायला वांडाय नाही, रीत होती ती करायला नाही म्हणून आपलं जाऊन जेवलो बिवलो, सकाळपारी जावा म्हणली. आणि मला माझ्याजवळ कौल आहे, मी कौल लावलाय, माझं पोरग जाताना मी काय कौल लावते, आज कुस्ती होते का नाही, करते का नाही. आणि माझा नियम असा आहे म्हणली, मी सकाळी बारी उपाशी आंघोळ करून राहणार, ती पोरग कुस्त्या करून असतो, मी तोंडात पाणी सुद्धा घेत नाही. तर म्हणली गाडी नंबर करते, तुम्ही जावा, हे आपलं जावा, बिंदास जावा म्हणली, तुम्ही रोज खेळताय असं खेळा, नंबर होते. आणि आलो, मला आधारच पोचला की म्हणलं म्हातारी कौल दिलाय, चांगलं झालं. गेलो कुठलं सदासाची गेलो, सदासाची आलो. आमच्या अण्णांनी, आमच्या मेहनीची गाडी, जुळगावकरांची गाडी होती, लाटीच्या बिंदकेची होती, त्यात आम्हाला न ही घावायच्या गाड्या तिथे आम्हाला इकडे रस्ता, त्यामुळं पट लागला आमचा ते नंबर. गाडी नंबर एकच झाली, एकच झाली, पानच लागली. बरं, हिथं पुन्हा ह्याच्यात ह्याला मैदान केलं, कुपवाड, म्हणजे रोजचं मैदान करायचं. कुपवाड केलं, कुपवाड केल्यावर कवटे पिरांना गेलो. कवटे पिरांना म्हणले कवटेसार नदीच्या पलीकडे आहे, तिथे गेलो. मग आता संध्याकाळ झालेली, बैल होडीला बांधली, होडीला बांधायची प्रॅक्टिस झाली, तर मिरजतनं ह्याला न्यायची, कुरुंदवाडला, अर्जुनवाडला न्यायची, होडीला बांधायची, मुंडकी तिवडी बोडून द्यायची न्यायची, बिकड 2 बैलाची ह्याला होडीला बांधायची, गाडी बांधायची मागे, गाडी पाण्यात नेणार, बैलांचं येशीन धरून आपलं बसतो की जाणार, कडलं जाऊन टेकवायची तयार. बैलांची सोय झाली. मग दिवस कडूच पडताना आमच्या चुलत भावाची गाडी आली, ती त्याचा बैल, बाळबाचा बैल थोरला, ती बैल ती बी आली, ती आम्ही पडायला नेली, तिने बांधली. ती कसं बैल तिने सोडलं, ते नदीत तसंच बुडून पूर्ण आडवं झालं, ते पोरांनी जाऊन आडवून आणलं, आम्ही पडायला नेऊन बांधली, एकच झाली. तर लगेच सकाळपारी आलो, लगेच याला एकच, कवटे पेरांना एकच, कवटे सारला एकच. बाबा एकंदरीत एखाद्या गावाला मैदान आहे, आज कुठं तर मैदानाला गेलं तर कळायचं. म्हणजे कसं पहिला मोबाईल किंवा इंटरनेट वगैरे हे काय नव्हतं, काय नाही. त्यावेळी तुम्हाला
परफेक्ट कसं कळायचं की बाबा ह्या गावात ह्या तारखेला मैदान आहे? जाहिराती असायची हो. म्हणजे त्या जाहिराती तुमच्यापर्यंत कशा पोहोचायच्या प्रत्येकापर्यंत? कारण की जर बघा मैदान जर वरतीकडे म्हटलं जा तिकडे कोल्हापूर भागात जर असेल तर इकडल्या लोकांनी खालतीकडल्या कसं कळायचं? त्यावेळेला एक प्रथा होती अशी, हा. जे नाजिस्ट गाव आहे, गाव मोठं आहे, की बाबा मनेला गाडी एक पळत्या किंवा इथे एक पळत्या तर ते एक पळत्या, मोटरसायकल पाठवायची आणि तर ती ग्रुपात द्यायची. त्या गाडीवानापाशी जरी दिली तर ती गाडीवानानं तत्तर पोच कर शामरावला किंवा मला एक दोन जाहिरात दिली, तिथे मळंगावला पोच करा किंवा ह्याला पोच करा. ती त्यावेळेला ती पद्धत होती, सायकल येऊन जाऊन पोच करायची. बरं. दुसरी काही पद्धत नव्हती, हीच पद्धत. हीच पद्धती. हा. कारण की आता कसं झालं हवा की मोबाईल आल्यात, इंटरनेट आले, व्हॉट्सअप आले की एक जाहिरात एखाद्या मैदानची पडत्याने सगळे कर्नाटक महाराष्ट्र सगळीकडे म्हणजे म्हणून म्हटलं त्यावेळी कशी पद्धत होती, कारण की हीच ते पद्धत. आत्ताच्या पिढीनं जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि त्या लोकांना आत्ताच्या त्या पिढीला फडावर पण कळलं. गेले की त्या फडावर गेलं की तत्त म्हणणार इथे याला फड आहे, काय इथं फड आहे, अशी वाईना गाडीवान होणार. आबा असा एखादा कोणता तरी किस्सा सांगा की जो तुम्ही किस्सा तो विसरू शकत नाही आज तक, असा कुठला किस्सा घडला तुमच्यासोबत आयुष्यात? मला विसरू शकत नाही म्हणजे खर्चिंग झालं. खर्चिंगला हा. आम्ही फिरायला गेलो. फिरायला गेल्यानंतर एकलाच गेलतो. फिरायला गेलो, गाड्या भरपूर होत्या, कोल्हापूरच्या गाड्या सगळ्या होत्या. नशिबाने आम्ही फिरायला गेलो, सगळी माळातनं रस्ते होते ते गेलो आणि फिरायला त्यांनी ढगुळी एक रचलेली त्याची दगडाची, त्या ढगुळी येडा घालायचे आणि यायची आणि तर ते मिशन आपलं ठेवलेलं तांबडं आणि त्यात पडेल रंग मारायची. नाही चिठ्ठी द्यायची, रंग मारायची बी नव्हती पद्धत, चिठ्ठी द्यायच्या. तर तो गाडीवरून उतरून चिठ्ठी घ्यायची आणि बैल आपली वळवायची आणि मागायला जायची. आणि ती चिठ्ठी घेतली आणि कुणी एक पोरगो भराल त्याने ती फडका सोयी केल्या बैल भुजलं, ती आतलं चकार चढलं, ती गाडी सरळ पलटी. मी दांड्याखाली होतो, ते असाच होतो. मला पर्याय नाही, कासर सुटलं मी आपले कवळ घातला, तेव्हा चक्र लोकडी लाकडी गाड्या असं होत. मग ती गाडी गेली निष्ठून, ती चिठ्ठ्या दिली नाही. ते हे 2-3 गाड्या झुंकाळा झाल्यावर चिठ्ठ्या लांब ती बी पळून गेल्यावर झालं, ती गाडीवर मिरायला बैल नेली ओढत. अशी दुसऱ्या पब्लिकने आपलं बैलांनी भुजवली, केली गाडी सरळ केली. त्यावेळेला मला जरा अवघड जागेला दगडातनी बिगडातनी जरा लागलं, तर तिच्या ही कुठली पॅट पीठ फाटली सगळं झालं. म्हणून आपलं तरी आणि नंबर झाला. तसे ते मी टायवे लावून काही निमार फाटलेलं तसे ते करून नंबर झाला. पण एकला कोल्हापूर झाली, आमची 2 झाली. त्या दिवशी ती लागून कारण तर एक छात्रवृत्ती बाबा ही आज गाडी आम्हाला हीच एवढी नॅट लावणार आहे, नाही तर सगळ्या बाकी आम्हाला आरात आहेत असं वाटायचं. मन बोलत होतो आम्ही. आणि मला एक खात्री होती आमच्या बैलाची, ती लांडा बैलाची. आमच्या रंगाबी खामगळला बी खात्री होती. बुधगावला अशी घटना घडली तर ती गेलो आम्ही, झोपून गेलो. ती मागणी येणार, बैल माझ्या पैसे सांभाळायला होती आणि ती येणार आपला दुधाचा धंदा आणि ती दूध घालायला जाणार. मैदान आहे म्हटलं की ऍडजस्ट काहीतरी करणार, नंतर तो मैदानला सायकलीवरून येणार. पहिले काय मोटरसायकल कुठले आले, सायकलीवरून येणारच तिथं. आले त्याला आणि एखाद दिवशी मग 2 दिवसाची जोडणी लागली तर मग थांबणार बी, उद्या सकाळपारी फडाय म्हणलं. आणि बैल आमचा कौल देत होता. ज्या दिवशी बैल त्याला मग कळलं होतं की लुंगी लावून जाणार उठणं हार हौशा म्हटलं की केलं त्या दिवशी नंबर. आणि उठून ते गेलाय आणि पाटाचं उठून त्यानं बैल जर उठलं हौशा म्हटलं असं केलं की त्या दिवशी नंबर नाही. बुधगावला अशी घटना घडली, गेलो सगळं झालं. सकाळपर्यंत पाटाचं गाड्या पहिल्या मुक्कामला यायच्या गाड्या 20 गाड्या बाहेरच्या आल्या होत्या, फार कर्नाटकातले हे सगळ्या पाक आले. गाड्याला यायला म्हटलं शामराव कसं तर काय म्हटलं काय असेल ते असेल, आपल्या दैवान काय घडत घडत. मग उठला लवकर, गेला ना बैल उठवल्यावर बैल उठणच कारवाई काय नाही आला. म्हटला आज ही 20 नाही 30 गाड्या होत्या, आज नंबर आपला एवढं खरं आला. मग आमच्यातले सावकर दादा म्हणून होते मनेराजे, सरपंच बी आपलं सावकर म्हणून, त्याची परिस्थिती बी सावकर घराण्याची होती. ते ना एक घुले डॉक्टर म्हणून होता, HD गाडी पहिली घेतलेली, तिने पहिली घेतली, जुनीच घेतली. सेकंड हँड कसली होती आपलं, ती ड्रायव्हर ही जिथं मैदान कोल्हापूर असतं तर तसं येणार. मग ते आलं, मग त्या गाड्या बिड्या बघितलं बाहेर दुगावात, बाहेर पटांगणात गाड्या सोडलेल्या. त्या गाड्या बघितल्यावर श्यामा ही धर 500 रुपये, आपले जेवा खावा, बैल सोड नकोस काय नकोस, कुठे ढेगाच्या तुझं आपलं गाडवा एवढं बैल, खांड एवढं बैल केवढे आले, काही नको ह्यात चुरा होईल कुठं तर. आणि चल त्यानं काही हे केलं नाही, काय नाही.
ते रंगा खामकर म्हटला, दादा म्हटला, म्हणजे दादांना म्हणतो सावकर दादा म्हणून नाव होतं. दादा म्हणले तुम्ही काय काळजी करायची नाही, ते 32 न आणि 5 होऊ द्या, 35 होऊ द्या, नंबर आपला एवढं खरं, आणि गुलाल लावून जायचं, दुसरं काय करायचं नाही. कायच बोलतोयस म्हटला धनगरा, बरोबर. पोरासारखं काय बोलतोय धनगरा म्हटला, ह्यात तुझ्याच बैलाच हे आहे, ती बाकीचे काही वैरणकडे गाठलाय कबड्डी चाललाय, आणि एवढ्या ढिगात तू गाडवा एवढं बैल हे करतेस. नाही म्हणला, पुन्हा आयुष्यभर गाडी पळवत नाही, नंबर नाही झाला तर. एवढं हे आहे म्हणला, गुलाल लावूनच जायचं आहे. झालं की बस बघ बाबा तुझ्या बेतान म्हणलं, गेलं जाऊन त्या असंच 1 किलोमीटर जाऊन बांधावर उभा राहील. झाल्या गाड्या बोललेल्या, आम्ही गाडी लवकर नोंद केली. गावातली उदगावची गाडी एक आड्यालाच मैदान आखलेलं, पड्याला उदगावची गाडी एक मळ्यातली चालू केली होती, त्यासनी आला, तिने मळ्याकडला उभा केली नाही, कडेला उभा केली आमची एकची, आणि 2ची तिने तत मध्ये उभा केली, आणि 3ची ही मध्ये एक चाकूर ह्याचं आणि एक चाकूर गावतो साध्या रस्त्याला, एक मधल्या 2 नंबरच्या गाडीला मध्ये आणि 3 नंबरच्या गाडीला कडेला चाकूर एक आणि एक गादाडावर आपलं असं असायचं, सुटायच्या गाड्या. ती आल्यावर गाड्या 32 गाड्या माशे रांकनं 3 उभा केल्या, सोडली. ती उदगावची गाडी हल्ली, ती घुसली मळ्यात. मग ती गावात मुरुम टाकायला ह्याला टाकायला ते डबरी पडलेली, त्यांच्या संग आमचा बी मुकळा गेला, त्या रस्त्याकडलंच होतं. आमची गाडी पडली, तिची गेली मळ्यात, तिची पडली, पुन्हा गाडी उठवून करून आम्ही गेलो, झाली ती एक गेली, आमची ततच राहिली. 30 गाड्या फोडून आम्ही सावकार दादा म्हटली, बघ गाडी कुठं आहे आपली, 30ला आहे, 31ला आहे, शेवटाला आहे. सांगतो तू पोराला ऐकलं नाही. मग तर ती ह्याची फॅक्टरी आहे आपली, रद्दी बिद्दी करते त्याची, तर ते कारखान्यापाशी गेल्यावर टर्न नाही, सगळ्यांनी दाबून धरले, डबा रिलीज घेतली काढून, ते सगळ्याच मारल्या, 1 टाक 30 गाड्या सगळे तेच 3 दाबून धरलेले, आम्ही दिली सोडून, ती आमची इकडे डगणी नाही, 30 मारले, ती एकला आणि थोडं गेलो 1 अर्धा किलोमीटर, तर मग पार्कात जायचं, इकडं चांदोली धरणातले निघाले, तत्त घुसलो आती, पुन्हा सुट्टी झाल्यावर काय, आणि जरा खोडी केली, चावून सोडलो खोंडाला, बैला उठून 4 काटे काढलं, अर्धा किलोमीटर अंतर, तेवढ्या अंतराने गेलो फिरायला. मग एक घरी रस्ता, हे आला डबा, आम्ही आला, मग आता कोण सोडते मागाय, आणि वळलो बिळलो ह्याला निशाणवाल्याला म्हटलं, तुम्ही गाडीला नजर ठेवा, बैल कुठली आहे ती काय, उद्या तक्रार होईल, व्यवस्थित फिरल्या का नाही म्हणून रंग मारून आपलं जावं म्हणली तुम्ही काय. मग आम्ही रस्त्यावर कुठला आले, रानात ती काही सगळं सोडणार आहे ते आम्हाला, ही माघार फिरून निघाले. बरं, एक गटरात चाक, एक रानात चालवत काय झमकळा गेला, ती कोणाची वळली नाही, कोणाचं काय झालं नाही, बोंब सगळी. तर आम्ही 1.5 किलोमीटर अंतर, मग तेवढ्या अंतराने गेलो, ते गेलंच की पुन्हा मग वळून येऊन आम्हाला तेवढ्या अंतरावर माहिती, आमची काही झोपली ती गाडी एकच आहे. हवा आत्ताचं जे शर्यत क्षेत्र आहे, बरोबर आहे, आता जे शर्यत क्षेत्र, या शर्यत क्षेत्राकडे तुम्ही कसं बघताय? कसं काय बघ, आपल्याला पहिलं गाडीवान बी रितशीर, सगळं रितशीर. आता नवीन पिढी निघाल्या, त्याला एक सगळंच मध्ये राऊंड बंद झालं, त्यात आणि चालू झाले, सकाळपारी मैदान असले, परवानगी काढली तर मैदान होते, नाही तर सगळी पोरटकीच झाली राऊंडातली, आणि सगळी काय ही नाही, ती बरं वाटते करते, काय वाटते म्हणजे रीत नाही कुठली, बक्षीस देताना रीत नाही, गाड्या उभा करायची रीत नाही, पळवायची रीत नाही, कुणी कोणाला बोलायचं नाही, आपापल्या बुद्धीने करायचं, कुणी काय करायचं, मेजॉरिटीने गाड्या पळवायच्या, ज्याची मेजॉरिटी आहे तिने लावायच्या गाड्या, चालते, तिने काय वाटेल ती केलं तरी चालते, या करंट लावलं चालते, या काय केलं चालते, मोबाईल फेकायचं, काय फेकायचं, दुसरं काही नाही, म्हणजे आवड नाही, आपण शेत बघायला सुद्धा जात नाही. आता हे जे सगळा प्रकार आता तुम्ही सांगितला, जो प्रकार घडतोय असं तुम्ही म्हणताय की, ह्यो जर प्रकार आधी घडत असता तर काय झाला, काय करत नव्हतं पहिलं, मग त्यावेळेच्या लोकांची भूमिका काय असते, त्यावेळेस म्हणजे खरेपणा होता, कुठला खरेपणा होता, आणि खरं बोलत नव्हती, गाडीवर असू द्या कोण बी असू द्या, आणि खरेपणा होता, आणि असं मेजॉरिटी करणं किंवा एकामेकाला दुखवणं असलं काही नव्हतं, अगदी व्यवस्थित करतो तुझा, आणि ती दिवशी म्हणणार की तुझा दिवस गोयला तू घेऊन गेलाय, तुझा टायमिंग चांगलं होतं तू घेऊन गेला, आमच्या पोटात दुखायचं काय काम, उद्या आमचा बी कावा तर उगवल ही म्हणतो. आता ती काही नाही, हम करतो कायदा, सगळे नियम बदलले, दुनिया बिघडल्या म्हणल्यासारखं अशा प्रकार झाला. बरोबर. आता आज या शर्यत क्षेत्रात जीन पॅन्टवाली लोक लय झाले,
म्हणजे नवी पिढी लई झाली, नवी पिढी झाली. इजारवाले धोतरवाले लोक नाही आहेत. नाही 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 त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय नाही, म्हणजे नावांनाव सगळे ऐकून घ्या. फॅशनमुळे सगळं जग बाद झालं. बाद झाले ना, चांगलं सुशिक्षित झालं. मी बाद म्हणू शकणार कसं? एकंदरीत मला काय म्हणायचं आहे की या इजार पॅन्टवाल्या धोतरवाले लोक जे आता कुठे मैदानात बघायला मिळतात, त्या लोकांना मान सन्मान आहे काय या क्षेत्रात? कुठलं आले माणसाला? ही काय सांगते म्हणा म्हातारं, त्याला काय कळते? म्हणजे नाव ना, आत्ताच्या काळात बापाचं पोरगा ऐकत नाही, म्हणजे ही झाले. त्यामुळे ही काय कोण कोणाला जुमारत नाही, काय भानगड नाही. तू काय म्हातारं काय सांगते आमच्या पोरग्यानं म्हणायचं. म्हणजे जगातच झाले. कोण कोणाला घरातल्या ह्याला जुमार नाही. ती पोर कर्तव्यकार्याला पोरगा आला की त्यानं बाकीच्यानी गबसावं लागतं, काही चालत नाही. तुमच्या काळामध्ये पैर कसं व्हायचं? पैर ऐकून घ्या. पैर कसं व्हायचं म्हणजे असं व्हायचं. पैर रीतसर होती. पैरा जर केला तर फोडत बी नव्हती आणि दिलेलं वचन मोडत बी नव्हती. आज 7 फोडून बैल दिलाया, आज दिलाया. उद्याला तू म्हणला तर मी आज वचन गेले, वचन नाही, त्या फडाला बैल देणारच नाही. तू उद्या पैर कर नाही तर ना कर, मी जीभ मोडत नाही, अशी रीत होती. आता उद्या आज बरं का, आत्ताची रीत आहे. आज पैर रोज गाडी पळत्या आणि मी फडावर बैल घेऊन जातोय आणि मला बैल येतोया, ही खोट आहे. येतोय नाही राहतात फोनवरनं, म्हणजे ही प्रकार घडालेले. एखाद्या तुमच्या काळात शब्दाला किंमत होती, किंमत भरपूर. आता किंमत नाही. नवीन पिढीला आता म्हणजे सगळी, आम्ही आता झालोच म्हातारे, पिढीला नावानं बदल होत चाललाय, त्याला कोण काय म्हणता येत नाही. बरोबर. हवा तुम्ही गाडीवान झाल्यानंतर ना तुम्ही कोणाला शिकवलं असं आठवते मला? हा, गाडी हाणायला कोणाला शिकवलं तुम्ही? माझ्या माग मी गाडी पळवतो तोपर्यंत आमचा रंगा खांबगळ हे आम्ही बरीच 2 बैल ही पळवली. ती माग बसणार, मी आपलं पुढं असणार. पुन्हा राजू गडदे त्यांच्या संग त्यांच्या भाच्याचा बैल मेहण्याचा बहिणीचा पाखऱ्या म्हणून, ते 1 वर्ष 1.5 वर्ष साथ होती. ती माग असणार. मी कवा माग बसून गाडी पळली नाही कासेऱ्याला आणि कासेऱ्याला. मी आणि ह्याची अर्जुनवाडी चारोची पळविलो, खाडे जयसिंगपूरच्या पळविलो. पुन्हा ह्यो मिरजेचा बाळासाहेब कुर्णे यांची गाडी पळविलो. मला येणार, बोलवून घेणार आणि पोच करणार. कासेऱ्यालाच असणार, मी माग काही बसत नाही. ड्रायव्हरांना हन्नी कशी मिळायची, म्हणजे किती रुपये मिळायची? काय हन्नी काय नव्हती, काय ना. नेणे आणणं सोडणे बरं का, आणि येताना जेवण देणे, तेवढ्यावरतीच गाडी, एवढ्यावरच गाडी आणणे. मी खरसुंडीत गेलो होतो तिथं बैल विकायला. मग गाडी पळवतो तर चांगली ह्याचा बैल मिरजेचे आरोजात चौगले आणि पड्याला हे अर्जुनवाड्यातलं तमदलगी म्हणून आहे पार्क, त्या दोघांचे बैल पळत होते. मग तिथं आला तो आणि ह्याला भोपरीला मैदान होतं आणि मैदानानंतर ती कर्नूर तानाचा बैल आणि ह्याचा पळत होता पाचगाव झोंडबाचा. गाडी 1 नंबर पळत होती, म्हणजे सहजासहजी कोणाला घावत नव्हती. तत्त मैदान होतं म्हणून तत्त मला आला बोलवायला. आल्यावर मग म्हटला बैली काय तुम्हाला आल्या म्हटला ना लावायचं नाही. मी आलो कशाला, ना लावायचं नाही, होच म्हणायचं. काय बोल तर म्हटलं, बोलत नाही काय नाही, तुझ्या अडचणी दूर करणार पण मला हो म्हणायचं. बरं म्हणलं, सांग कर म्हटलं, असं आहे ना. ही आता तू बैली काय आलास मला माहिती आहे, की शेजारी आहेत 2 जण यायचे. त्यासनी म्हटलं पाहिजे ती वैरण घेऊन देतो. त्यासनी जेवण आहेत आणि जेवायला पैसे 500 रुपये धर. त्यासनी जेवायला संध्याकाळी जीव देते, वैरण घाल देते, पाणी पाहिजे देते. आता नेणार 4ला मैदान आहे आणि उद्या सकाळपारी तुला 11 वाजता इथं सोडणार. त्या शेजारीच म्हणल्या जा की, म्हणली आठवडाभर जा. आम्हाला काय म्हटली, जेवण दिले तर ते वैरण घेऊन दिल्या, ही झाले. संध्याकाळी प्यायला खायला आम्हाला दिले पैसे. घे आम्हाला काय किंमत सांगायचे आणि इकत बसायचं आहे. आली तर आणि लई झालं तर मला गेलाय उद्या सकाळपर्यंत येते म्हणून सांगतो, पटलं तर सकाळपर्यंत येऊन देतेस तू. असं ही होतं. त्या दिवशी नंबर बी झाला सभावन. सभावन नंबर म्हणजे उगच काय हेनं नाही, त्याचं टायमिंग चांगलं, उगवलेला दिवस चांगला. आणि मी बी जरा कालावशी केली, कर्नूल तानाचं जात होतं, वेगाच होतं लई. आणि ते एकदा कुठं तर चुकविणार. मग माळातनं गाड्या पळून
थोडं वेळ एक अर्धा किलोमीटर एक वर चढकोर पळत होत्या. गावाशेजारी बी सुटताना मैदानच होतं आणि तत्नं बी पुन्हा पट्टत तेवढं किलोमीटर तत्नं सगळं गाठत आलो ही वर चढायला काय ते करून हे करून ते हौदे बिदे शेपटार पळत ते त्याला हे करून घुलवून पळवून आणून चढकोर चढलो आणि ते नको आहे ती साईड सोडली मी डोक्यानं ती करूनच आणा डावीला तर ती ही उजवीला मी धरली तकडली साईड विरोध साईड आणि ते आल्या आलं काढली त्याला कुठं दम काढल्या मी हौद्या म्हणून धरले शेपटाला ते इकडे उडी मारल्या म्हणल्या रस्ता व्हायचा सुटला ती गेलं खाली गेलं ती गेलंच राहणार ते लय कलिले का बी नाही अशापैकी झालं नुसती इकडली उडी इकडे मारली तर ती गेलं त्याला नकोच होतं काढण्या पहिल्या नव्हत्या लय त्यातनं बांधायचं ह्या करायचं त्या करायचं काही नसायचं आता झाली सगळी गेलं ती बाहेर रानात जाऊन असतो काय आम्ही जाऊन पट्टा शिवली ती चार म्हणला ही येत नाही कोणाला आज गाडी घावत नव्हती ही नव्हती ह्यासाठी म्हणला खर्चुंडीत आलो ही कुणाला येत नव्हती गाडी डोक्यानंच पळते म्हणजे ह्या पद्धतीने. आता तुमचं नातू गाडी आणतोय बघलो बघितले का तुम्ही? नाही बघितलं नाही अजून. मोबाईल वरती वगैरे मोबाईलवर बघते आता. बरोबर. आता तो या क्षेत्रात गाडीवान म्हणून तुमच्यासारखाच तुमचा वारसा चालवायचं काम तो करायला लागला बरोबर. काय मत आहे तुमचं त्याबद्दल आम्हाला बरं का आता ह्यात काय लय प्रगती होत्या लय असं काही होत नाही आता मग बाकीची लोक आहेत का नाही काय माहिती बाकी पाहुणं पै किंवा इकडे तिकडे कशाला नादा लावले कुठं नऊ हात मोडला पाय मोडला 12 घरची 12 नको चुलताय म्हणतोय शाळा शिक आमची जावाई म्हणते शाळा शिक तुला काय पाहिजे ती देतो नाही बाहेर चल कुठं काय वाटेल ती माग ही क्षेत्र तेवढा नको शिकाय त्याला ती नाद लागलाय ती छंद आहे ती छंद आता काय बोलायचं बरोबर. मग शाळा शिक म्हटलं ती बी नाही मी शाळा शिकतो म्हणतो या काय वाटत नाही मग करत बी तसा पकाड हुशार बी आहे ट्रेन आहे सगळ्यात सगळं ऑलराऊंड माणूस आहे ट्रॅक्टरला जीप चालवायला मोटरसायकल बैलगाडी हाणायची आवत हाणायला ही क्षेत्र नको म्हणते पण ती त्याला ती छंद आहे ती मी करणार नाही तर काय असेल त्याचं. बरोबर. तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल की त्यानं या क्षेत्रात काम करावं काय नको तुमचं काय मत आहे? आता काय नावानं आता ही नवीन ही निघाली का नाही ह्यामुळं कोणाला सांगून काय पटत नाही पोरांनी पटत नाही त्यात काय हे नाही रोज नेम निघते तर रोज ही होत्या तर काय करते ती करू द्यायची म्हणून ग बसायचे आमचं काय थोडे दिवस राहिले काय करते ती करते आम्ही मागे घेतली करू दे केला तर. आता तुम्ही नातवाच्या तोंडून म्हणा किंवा इतर लोकांच्या तोंडून किंवा मोबाईलवर बराच बैल आता मैदानचं विधानचं सगळं तुम्ही बघत असाल आणि आता दिवस कालांतरानं बदलल्या तसं सगळं सोशल हे आल्या मोबाईल इंटरनेट सगळं त्याच्यावरती दिसतंय सगळं मैदान कुठं झालं काय झालं. आता हे मैदान बंदी नंतर परत चालू झाले बरोबर. तुम्ही बंदी बी बघितली कशामुळे आली आणि किती काळ राहिली आणि कशी निघाली बरोबर. या सगळ्या प्रकारामुळे असं वाटतंय का तुम्हाला परत आणि बंदी तुमचा काय अंदाज आहे? बंदी काय हे जर टिकवून काढलं गाडेवानांनी किंवा नियम पाळलं काय तर तत्व पाळली बरोबर किंवा शासनाकडे नियम निघते ती जर उद्या उघड केलं त्यांचे आलं तर उद्या आणि बदलू शकते आणि गाडेवानांनी रितसर पाळलं किंवा ऐकून घ्या पंचांचं किंवा कोणाचं काय ऐकून किंवा काय केलं मग ती बी राऊंड काढते आणि कोण मग आता मध्ये परवा काय मिळालं मला काय माहित नाही एकामेकाचं काय बैलाचे काय इसनीच धार लागले माझी बैल चांगली पळते ती माझी मेजॉरिटी कमी आहे जिची मेजॉरिटी चांगली आहे तिने जाऊन ती पळतेला गाडीचं कचरा धरायचं काय ते करायचं लय बोलायला गेलं तर त्याला लगेच मारायचं म्हणजे मेजॉरिटीमुळं माणसाची मेजॉरिटी आणि कोणाची असले प्रकार घडले असले जर प्रकार जर वाटायला लागलं तर मग कसं राहून होणार असं वाटतंय तर ही नको आहे. तुम्हाला कसं वाटतंय एकामेकाच्या पळतेल्याचं इसनी धरणं किंवा काहीतरी करणं काहीतरी करणं तू पळ रितसर नंबर कर नाव कर ह्याला महत्व आहे. ते काय प्रगट होते लगेच मोबाईलवर दिसते तू इसनी धरलीस काय केलं आडवे तिडवे मारलं कुठं वळताना काय केलं हे सगळं उघड आहे. हे असलं बी घडते त्यामुळं शर्ती सुद्धा बंद होते. उद्या मग तुम्ही माझ्यावर केस करायचं मारायचं टक्कर फोडायचं काहीतरी करायचं असं रोज जर दिसायला लागलं तर त्याच्यावर बंदी सुद्धा येईल. म्हणून सगळे नियम पाळून जर इतर वागलं तर
त्याला बंदी येणार नाही असं वाटतंय. मी काय नाही नाही, बरोबर. मी फक्त एक तुमचं मत विचार. हा. बरोबर. आबा आता मी तुमचा बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या, बऱ्याच अभ्यासू गोष्टी पण तुम्ही सांगितल्या या नव्या पिढीला. बरोबर आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या नव्या पिढीला काय संदेश द्याल? हे क्षेत्र कसं आहे म्हणून? क्षेत्र काय ऐकून घ्या, करण्याला ना आडवं येता येत नाही बरं का. आणि जे कष्ट करतोय, प्रामाणिकपणानं करतोय, कष्ट करतोय, कष्टाशिवाय रान पिकत नाही, बैल पळत नाही, कुठलं काही नाही. लय लय घालून बी बैल पळतोय खोटा आहे बरं का. आणि लय कमी घालून किंवा आडवं तिडवं घालून ही बैल तयार होत नाही. जे डोक्यानं बैल तयार करतोय, कष्ट करतोय प्रामाणिकपणानं, त्याचा बैल निश्चित पळणार, त्याला यश येणार, माझं मन बोलते. बरोबर. आणि जो आडवं तिडवं हाणायचं, काय तर करायचं, कोणाही तर ताब्यात द्यायचं, तिनं आडवं तिडवं हाणायचं, हेनं आपलं हे करायचं, तू कोण तयार. आता तालमीला गेली ती मोटरसायकल बडवायचं, काहीही बी करायचं, कुणी बी काय करायचं, तू बैल दमलाय का नाही करून. मी गाड्या पळवल्या, एक दोन काठी हाणणार, पहिले काही करण नव्हतं, काही नव्हतं. गुण आला तर काठी हाणणार, नाहीतर हाणायचं नाही. ज्याला शेपटाला धरून बघायचं, शेपटला पळला, गुण आला तर शेपटावर पळवायचा, नाहीतर नाही. उद्याच्याला आपल्याला बंद करू दे. बरं. ही सराप घ्यायचं, त्याला होत नाही, पाय गळंगलेत आणि मी काट्या घालायचं, माझ्या पदार्थ काय पापच आहे. मग तसं काय माहिती आहे का, ज्याला कळलं पाहिजे गाडीवानाला, नाही तर उठायची येणार ती मारायची, अरे मारू नका म्हणलं पाहिजे. बरोबर. कसर धरतोय त्यानं, ही त्या गाडीवानाला कळलं पाहिजे. बैल तयार करताना तर लई कळलं पाहिजे या क्षेत्रात बैल आपला उतरतोय का नाही होतोय, ह्याचं काय कमी आहे, पाय गळंग त्याची का ह्याची पळायची भूमिका आहे. बरोबर. ही ही ती तयार करणारला कळलं पाहिजे आणि कळवून घेतलं पाहिजे. कुठं लांड पडते काय होते की तर बैल तयार होते. नाहीतर उभाला चारायचं, काहीतरी करायचं, काहीतरी आगोर हाणायचं. पळत्याला बैल जर आगोर हाणला त्याचे मोडा होती. शिकणाऱ्या पोराला जर अपमान झाला तर ती मोडतोय. त्या बैलाचा जर अपमान झाला तर तो बैल खचला. तसं बैलात सुद्धा शास्त्र आहे, वाचा नाही म्हणून काय कळत असते. ही कळणारच काम आहे गाडीवानाचं, आणि बैल तयार करणार ही कळणारचा, त्याला यश येणार आणि तू पळणार. बरोबर. आबा हे विचारलं म्हणजे काय, कारण की तुमच्या नजरेतनं तुम्ही शर्यत क्षेत्र कसं बघताय हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. होय. आबा पहिला अशी 3 वर्ष मैदान करायची, एकाच जोडीने 3 वर्ष मैदान करायची, ते मी बऱ्याच ठिकाणी ऐकलोय. आणि आता जे बऱ्याचशा लोकांनी शर्यत क्षेत्रातल्या नव्या लोकांनी ऐकल्या, जुन्या लोकांनी, ते काय नेमकं पद्धत काय होती जरा पूर्ण सांगा, काय असायची? पहिली पद्धत म्हणजे ऐकून घ्या, 3 वर्ष सांभाळायची बैल, किंवा ऐकून घ्या पहिले नादान होते तीन, ह्याला किती नाद आहे ही खरं खोटं निघत होतं. म्हणून 3 वर्ष सलग. आता आमच्या धुळगावकरांनी 3 वर्षे गाजलेली गोष्ट, जी 3 वर्ष पळाली तेव्हा ते चांदीच्या गदा, पैसे आलं खर्चून गेलं, त्या गदा किंवा तलवार आहे त्या ते लावलेल्या, ती दिसते त्या ही म्हणजे अमर राहिला. ते अशातली भानगड आहे. ते 3 वर्ष नंबर करायचे म्हणजे एक. म्हणजे निशाणाचा एक काय वेगळा प्रकार होता काय? निशाण घेऊन आला म्हणजे सीमेवर जशी लढाई होत्या तेवढा ती निशाण भगवान हे असते का नाही, त्याला किंमत होती. निशाणसाठी थोडक्यात सांगतो. इथे निशाण आम्ही ह्याला दिशिंगला, पहिले दिशिंगला मैदान होतं, दिशिंगला मोठं मैदान, कोल्हापूरच्या गाडी यायची त्यावेळेला. मी बाजचा बैल, माझी बैल नव्हती, लिंबोडीचा बैल बाजाचा बैल घातला होता. आणि पुन्हा ही जी गाडी कुपवाडचा अण्णा पाटील, त्यांची गाडी चांगली पळत होती. त्या मैदानात बरेच गाड्या होत्या. मला म्हटली गाडी पळली चांगली म्हणून, पोरं पळून. आणि मला ते जुनं म्हणजे राजाराम गडदे यांचं वडील शामराव इकडे म्हणले गाडीत बसायला, कपडे काढा म्हणजे गाडीत बसायला, असं बैल खोंड सांभाळून हाणायचा. खोंड चांगला पळते, बैल तुम्ही पळले. लिंबोडीचा बैल खास पळत होता आणि खोड करत होता, पण त्याच्या हाताळून हाणला की नंबरच करतो, कोणाला गावत नव्हतं. ती गाडीत आपलं बसतो, एक दोन करत फिरल्या गाड्या जाताना एकलाच पळतो. ती मी आपलं हे करूनच गेलो. इकडे आमच्या खोंडाच्या ताकदीपेक्षा ती बैली जास्त पळत होती. मग आपलं मी करत मी मुंग्यावर जात नव्हतो, खोंडाला खोड केली की जाऊन धरत होतो. असं करत ते वरलं चढायचं रानबिन लिंबोडीच्या बैलात, त्या बैलावर गाडी ओढून काढून काहीतरी करून भीतीला ओढून लागलं. पुन्हा तुटलेली गाडी जाऊन धरली ती मग ती लागली मागं पुढं बघायला. ती ही जी ह्याची गाडी चाबुकसरवाडीची गाडी होती ही केली. मला माहित होतं लिंबोडीचं बैल पट्टा शिवायला जातोय,
आणि पट्टा शिवायला काढून घ्यायचा आणि बैल लिंबू ह्याचा बैल खोंड आपट ठेवला होता. त्यामुळे ते भिजूला आणि शिपूट धरला की मार जाऊन थोडं राहिलं मैदानी डांबरी एवढं घेतला लिंबवड्याचा बैल काढून ती माणसात इकडे खोंडाला जरा चावून सोडलं, पब्लिकने जरा उडविल्या आणि रस्त्यात जाऊन तुटूनच नंबर केला. गेलो त्या अण्णा पाटलाला म्हणलं आता कसं, मग जोड शिवली होती त्यावेळेला आमची नुसती तोंड होती म्हणताना तिने काय केलं, आम्हाला नंबर दिला नाही. मेजरीने 2 ट्रकावर उभा केल्यावर नाही पुन्हा सोडायची गाडी आणि ह्या करायची, पुन्हा दुबारा सोडल्यावर असा नंबर केला, दिला नंबर घेतला. अशी ते निशाण बांधलेलं सगळ्या गाड्यावर बघितलं होतं. ह्या गाडी नंबर केला नाही काय म्हणते अण्णा पाटील, ते ट्रकाबरोबर माणसं आलेली म्हणून सगळी गाड्यावर म्हणली फरूपसून म्हणली. अंधेऱ्याचा रामगड पाटील, सांगडवालीची, ढवळीची, मिरजेची, पुन्हा सोडून मग दुसऱ्यांदा मी नंबर केला. मी निशाणला इतकी किंमत होती त्यावेळी. आबा आता चालूची जी बैल आता पाहिजे, बरीच बैल तुम्हाला पण आता सगळी माहिती, त्यातली कुठली बैल तुम्हाला आवडते म्हणता येईल? तुमचा आवडतीचा बैल कुठला आहे आत्ताचा चालूचा? आता चालू आवडतीचा बैल ती हेलिकॉप्टर म्हणाय का नाही, ती बैल बी अंगाला शिराबळाला मोठा चांगला आहे. आणि आता ती बैल चांगलाच पडला, कोल्हापूरचा हरण्या चांगलाच पडला. आता म्हणजे आता टिकवून पळणं नाही पळणं, त्याचे द्यायला पेलणं नाही पेलणं ही गोष्ट आहे. आता ह्याचा बैल हुतकूर म्हटलं तर आपलं हे हेलिकॉप्टर हे एक आता मी 2-4 मैदानी एवढीच बघितले. आणि काही नवीन पिढीला तो सांगोलचा बैल पळतोय तो काही मी बघितलं नाही. राजा सांगोलचा राजा ही. या चांगल्या उत्तरावरती ही मुलाखत आता आपण इथंच थांबूया. तुमचा वेळ दिल्याबद्दल आपल्याला खूप धन्यवाद.